हातकणंगले तालुक्यातील तळंदगे इथं राहणारा सत्यम कुमार बुधवारी रात्री कंपनीतील काम आटोपून घरी जाणार होता. रात्री उशीर झाल्यामुळं त्यानं मूळचा उत्तर प्रदेशातला आणि सध्या कागल MIDCमध्ये राहणारा उमेश कुमार याला दुचाकीवरून घरी सोडण्याची विनंती केली. सत्यम कुमार उमेश कुमारची वाट बघत कंपनीसमोर थांबला असताना तिथल्या सुरक्षा रक्षकानं त्याला तिथं उभं राहण्याबद्दल विचारणा केली. यातून दोघांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाली. याच दरम्यान तिथं आलेल्या उमेश कुमारनं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नीलमणी कुशवाह आणि अजय कुशवाह या दोघांनी त्याला तारेच्या कंपाऊंडवर ढकलून देत लोखंडी पाईपनं त्याच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. यामध्ये उमेश कुमार गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच करवीरचे DYSP सुजित कुमार क्षीरसागर, शाहूवाडीचे DYSP आप्पासाहेब पवार, गोकुळ शिरगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम तसंच हुपरीचे पोलीस निरीक्षक लिंगप्पा चौडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी नीलमणी आणि अजय कुशवाह या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.